नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता शासनाकडून आपल्यासाठी एक खुशखबर आलेली आहे। तर ती खुशखबर काय आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी ज्या हप्त्याची वाट पाहत होते तो हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता। जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे 13वा हप्ता। महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या पूर्व संदेश म्हणजेच 8 तारखेला आपल्याला 13वा हप्ता पडेल असं त्यांनी त्यावर सांगितलेलं होतं। आणि आता त्यातच महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे एक GR सुद्धा निघालेला आहे। तर तो GR नेमका काय आहे ते आता आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपण लाडक्या बहिणीचा कुठल्या जिल्ह्यामधून लाभ घेताय हे आम्हाला सांगायला विसरू नका। चला तर पाहूयात या GR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा GR निघालेला आहे। हा GR महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाकडून निघालेला आहे आणि हा GR 4 ऑगस्ट 2025 रोजी निघालेला आहे। तर यामध्ये प्रस्तावना काय आहेत ते आपण पाहूयात। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतराद्वारे दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येते। तरी यामध्ये 410 कोटी 30 लाख इतका निधी या विभागास उपलब्ध करून दिलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता जुलै महिन्याचा जो हप्ता आपल्याला 8 ऑगस्ट रोजी येणार होता त्यासाठीची तरतूद आता राज्य सरकारकडून झालेली आहे आणि वितरणासाठी आता ग्रीन सिग्नल देखील मिळालेला आहे। म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट होतो की 8 तारखेला फिक्स आपल्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत। महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळून 3000 रुपये पडतील अशी त्यांची अपेक्षा होती, पण आतापर्यंत त्यांच्याकडून अजून काहीही निर्णय झालेला नाही। पण जुलै महिन्याचा हप्ता हा 100% आपल्या बँक खात्यामध्ये 8 ऑगस्ट रोजी पडणार आहे हे मात्र आता निश्चित झालेलं आहे। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।